मी काय केलं होईल पाठवून दिले फोन पे न पैसे कसा आहे तिला साडी गिडी घेणं होते 5,000 दिले ना, नाही तर कमी दिले. तिकडून तिकडून पैसे पाठवले तर पाठवले का नाही पाठवले, मला चिवत्या बनून राहिला. बाई एवढा विश्वास नाही का हो तुमचा तुमच्या पोरावर. बस उगी उगी बस तोंडच मारा लागते काय. आम्ही दोघं मायले का बोलून तुला कोण लावलो बोलाले. गावची बोलत आहे म्हणा नाही का मनवर आहे नवऱ्याचे पैसे आहे म्हणून बोलतो मी. सारा तू आहे आमचं काहीच नाही आहे ना. त्याच कमावलं आम्ही काहीच नाही कमावलं, त्या नवऱ्यानंच कमावलं. त्याच्या घरूनच पाठवा त्याला लहानपणापासून पैसे. कामाला जाऊन शिकवला त्याला, कामाला जाऊन सगळं मोठं केलं. असं असं झालं काय कुठं तोंड फुटलं बोलाले. त्याला शिकवासाठी म्हटलं आम्ही मायले की कामाला जाऊन पोरीला कष्ट करायला लागले. पोरगी शिकली म्हटलं 4थ्या वर्गाच्या वडावर. त्या तिचा विचार केला काय. तिनं तिचा विचार नाही केला, तिच्या भावाचा विचार केला भाऊ शिकला पाहिजे म्हणून. आता बोलून राहिली मोठी. तू बोल नको बरोबर राहायचं बोल नको. मायचाच भाग येते आहे ना मायचाच लागते नाही यायले काही करा लागतच नाही शेवटी. काही पाठवले फोन पे याच्यासाठी पाठवलं का बा साडी घेऊन तिला ब्लाऊज शिवता आला पाहिजे म्हणून पाठवले. नाही तर काय त्या हाती देऊन दिले असते आणि फोन करून विचारतो तिला का पैसे आले का नाही आले. तिच्या पोराचे चार पाठवले मी तिचं म्हटलं पैसे नाही तर देशीनच नाही. मला लागते म्हटलं मनाताचा एवढं साक्षगंध आहे. मला नाही पाहिजे साडीले पैसे, साडीले पैसे देतो मला देतो 2,000. हो देऊन देतो बापा देतो काही कलय करू नको. आता तुम्हाला माझ्यासारखं कलच वाटते ना. द्याई हा विषय बंद कर आता. चांगला मूड ठेव. कसं आहे आता साक्षगंधाचा विषय सुरू करणार मी. विहानला देतो आवाज. विहानच्या दिक्ता करू नको. विहान अधिक मग रागवण. विहान ये रे इकडे. हो बाबा आलोच. बोला बाबा काय म्हणता. विचारतं का बस ना जरासा धीर घे बस 2-4 गोष्टी ऐक मग समजा तुला काय होय म्हणून बस. हो ऐकतो आजी बसतो थांब. बाबा काय म्हणत होते तुम्ही. मी तुझ्या साक्षगंधाविषयीच बोलत होतो. त्याचं असं म्हणणं आहे का पोरीला बा साडी गिडीसाठी काही कॉन्टॅक्ट झाला काय. ते का आपल्याला लागते बाबा. तर कॉन्टॅक्ट तर सर्वच आहे म्हणा तिच्यासोबत रश्मीसोबत. तो विषय असा आहे का आपण साक्षगंधाच्याच दिवशी जाणार आहे. साक्षगंधाच्या दिवशी कसं ब्लाऊज गिफ्ट शिवून मिळत. तिच्याच पसंतीने साडी घेते ना पोरगी. निदान साक्षगंधात घालायला साडी लागेल ना. तर ते तिले बैले फोन पे करून देतो म्हणजे आपल्या सुनीले तिकडून साडी घेऊन घेते ते तिच्या मापाचा बरोबर ब्लाऊज गिफ्ट शिवून घेते ते. बाबा हे बरोबर तुला माझं लक्षातच नव्हतं. काय लक्षात राहते बाबू पुढे बोलतच राहते बाबा. हे खर्च मीच करतो. मी पाठवतो तुले. बाबा कोणी केलं तरी सारखी इथंच आहे. मी दिले तरी सारखीच आहे. तुम्ही दिले सारखीच आहे ना. तसं तू मॉलमध्ये किती मोठं सामान भरलं तर थोडं पैसे कमी करता असेल ना तर घे ना माझे बच्चे. बाबा आहे ना माझ्याकडे. तुम्ही एवढं टेन्शन वगैरे आहे माझ्याकडे खूप सारे पैसे आहे. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. स्वतःचं कसं समजते पोरीसाठी मला तोंडानं म्हणायला लागलं साडी घे. थोडं म्हटलं आठवणीने आताच टाकून दे. कसं आहे आमच्या एकटा नाही तर मग तुला आठवण राहून जाईल. एकदाचं कामी लागलं याला काय लक्ष राहते. कायशी धुंदन राहत नुसतं ते कामाचंच लक्ष राहते त्याचं. मग काय करतो ना करतो टेन्शन नको घेऊ तू. मग तुम्हाला एवढी समजत काय दुसरं कोणतं काम असतं तर नाही राहिलं असतं लक्षात. पण त्याच्या बायकोला पाठवा लागते ना पहिले लक्षात राहते. पाहिजे तुम्ही आजीला आपले किती समजते पहा बरं. तुम्हाला नाही समजत. बया नाही काय तुम्ही मला बाळात काढलं म्हणून नाही माझ्यासारखी हुशार बहिणी आहे म्हटलं. आतापर्यंत मी सारा पूर्ण घर चालवलं म्हटलं. आता तुम्ही मोठे हुशार समजता स्वतःले. मला बाहेर समजून राहिले तुम्ही म्हणून. नाही तर मी हुशार आहेच म्हटलं. की तू हुशार आहे. तुला काही पाहिजे का माझ्याकडून. नाही तर मग अधिक वक्तात मनाचं नाही का हे नाही भेटलं ते नाही भेटलं सांगून देतात. पाहिजे नाही बाबू मनातील देच देशील तर घेऊन. आपल्या आत्याच्या पुरीले काही लागत असेल तर एखादा ड्रेस देतो तिले. लेकराला हरी घेत असते द्या लेकराले. पोरीचं हित नसतं. पोरीचं हित किती भलं करो बरेच किती नाही. पोरीले साडीले 5,000 पोरांना नाताना म्हटलं बरोबर नातीली द्या म्हणते. म्हणजे पहा बरं किती तिचीवाली लुबाडण्याची वृत्ती होऊन गेली. पोरायले लहानाचे मोठे झाले पण एक कपडा नाही तिचं एक लाजिम नाही आहे कपड्याले. एक गुंडायला नाही त्याच्या हात्यानं कधी. साठी का जाऊ दे बा गरीब आहे देत नाही देणार पण एखादा ड्रेस कधीतरी. मी काय म्हणतो तू तर साडी घेतली नसन का घे ना तू एखादी साडी. अरे आजीले नाही म्हटलं का घे म्हणून एखादी साडी. आपल्या मायचं आपलं कसं समजते मायले बरोबर म्हटलं पोटात दुखणं. आजी मी पहिले आईला विचारत होतो मग तुला विचारत होतो. तुला विचारून राहिलो होतो. तिचं किती म्हातारी झाली तर माय हिरस करते बडगी. हिरसच करा साहेबापाने तर मायच हिरस करते. काय घेतलं त्याच्या डोळ्यातच कुठते काही पाहिजे असं नाही पाहिजे हिरशी. काही लागते तुम्हाला तर काही येतच नाही मायवली. हाय का नाही हाय तोची आहे. कधी बोलत नाही शब्दांना आजी करून. लोकांची नातू पाय ना किती बोलते आजी वर खाल करते. आजीला फिरायला नेते हे करते ते करते. तुम्ही तर विचारत नाही बोलत नाही. तुम्हाला तर जसे बोलायला तोंड तुमचं जड येऊन राहिला आजकाल. किती साड्या पाहिजे त्या घेऊन घेतो मी. पैसे लागून तर देऊन देईन. किती पाहिजे काय का तुम्ही चाला माझ्यासोबत. माझ्यापाशी पैसे देऊन देतो मी. घेईन पसंतीन साडी घेईन 1,000 रुपयाची. याच्यापासून वळतो 5,000. पोराला देतो मी. पोरीला देतो 1,000 रुपये वाद केले. किती रुपये पाहिजे आजी. ना कमीत कमी 10,000 गेले नसतं पैशाचं का झाडच वाटते का काय माहित. कमीत कमी 10,000 मग याच्यातले 1,000 रुपये साडी नाही घेईन आणि तिकडे वाट पोराच्या पोरल्याक राहिले त्या तिकडल्या सुनायले लागून तिला पुसत तुलीशी नाही त्या सुना काहीच नाही. आणि पोरीच्या पोरायला दुसऱ्याच भलं करण्याचं ना आमचं कधीच नाही सुचत चांगलं वाटत. फक्त आमच्यापासून घेणं आहे. 10,000 कमी होऊन ना कमीत कमी. मग किती पाहिजे तुला कमीत कमी झाले तर. तुम्हाला किती वाटते तर आजी काय लागते घेऊन देईन मी तुला. चालू माझ्यासोबत. नाही पैसे मास पैसे देतो. पैसे डबल पाहिजे याच्यातले म्हणून. आजी इकडे मला काहीतरी महत्त्व सांगायचंय तुला. बापा येतो ना जरा धीर न येतो. येऊन राहिली ना अशी एकदमच देतो तू आवाज. बापा काही झाल्यासारखा. काय झालं येतो झालं ये पण तू इकडे. काय एवढा गोंधळ कराल. काय झालं काय म्हणत होती. जी तुला सांगू का विहानजीने का नाही मला 20,000 रुपये पाठवले. 20,000 कायसाठी बाबा 20,000. कायसाठी होय.
काल घेतले बाई जवळचे बच्चे भाजी तू ऐकूनही घेत नाही एकदमच बोलायला लागते शांततेच सांगते मी तुला बाई कशासाठी पाठवले एवढी मोठी रक्कम घेत असते काय जरी जवाई होय तरी तरी नाही घ्यावं बाई एवढे पैसे कशाला कोणाची जबाबदारी घ्या आपले भार आपल्यावर आपतीन बाई नाही देऊन टाक तू जवाईले भाजी मला ऑनलाईन पैसे पाठवले त्यांनी कोण घेणार आहे आपले पैसे कोणीच नाही घेत असते ते होय काय घेत नाही ना कोणी म्हणजे काही झालं नाही पाहिजे बापा कसं आहे तू घेशील काही कमी जास्त होईन बापा आजी त्यांनी मला यांच्यासाठी दिले की बा तू साडी घे म्हणते ब्लाऊज शिवून टाक आणि तुला म्हणे मेकअपचं जे सामान आहे ते घेऊन टाक म्हणते मला म्हणते तरी बाई एवढे मोठे पैसे घेत असते का नाही 5-5 हजारात होते ना बाई एवढे नाही घ्या बाई जवळ 5चे नाही एवढे नको घेऊ बाई नाही करू राहिले ते मला देऊन राहिले तू कशाला अशी बोलते त्यांनी मला प्रेमा खातीर दिले तू अशी बोलते मला म्हणते चांगली तू 5 हजाराची साडी घे म्हणते 5-6 हजाराची तुला आवडेल ते घे म्हणते ते बाप्पा 5 हजारा साडी काही बाई 5-6 हजार त्या साडीत घालायला पुरते का बाई एवढ्या महागीची साडी घेतल्यापेक्षा 2-4 साड्या घे आणि त्याच कमी पडते आपल्याला नाही आजी मला साक्षगंध एकच दाव येते नाही मी एकच चांगली साडी घेते 6-7 हजाराची पहिले सांगितलं कॉम्प्रोमाइज करू नको म्हणे तुला जे लागतं ते घे म्हणे तर लागले तर मी तुला पाठवतो म्हणे ते तू तर म्हणून राहिली पहिले जवायनं 20,000 पाठवून काय मागा लागते आता आजी त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या 20,000 अधिक जर कमी पडले तर मला मागशील खूप डोकं खाते बा डोकं खाणं की हे विचारणं म्हणजे तुम्हाला डोकं खाणं वाटतं आहे ना 7 हजार साडी घेतो म्हणतो तरी बाई 10-12 हजार उडून राहिले ना काय करते पैशाचं निघाजी ते कसं आहे ते काय म्हणे विहानजी मला चांगली मेकअपवाली सांग म्हणे तू 6-7 हजारावाली आणि तुला जे लागते ते कर म्हणे आपल्या जिकडे राहते ना मेकअपवाली सांगणं जी बरोबर आहे पण त्यांना द्यायचं होतं ते म्हणे तूच सांग म्हणे कशाला आई बाबांना त्रास देतो म्हणे म्हणून म्हणे ते कशाला म्हणे त्यांना तू माझ्याकडूनच ठेवून दे म्हणे मेकअपवाली माय जवळ किती काळजीच आहे हो मा पोरीच्या आहे ना आमच्याही हिताचंच आहे हो माय एवढा चांगला नशीब चांगला आहे हो चांगला जवळ भेटला मग आपण चाललो जाऊ साडी गिडी आणायला माझ्या मैत्रिणीला फोन करतो मी आणि तिला म्हणतो ये म्हणतो आणि तिला सोबत घेऊन जातो आणि आईला घेऊन जातो सोबत काय काम आहे हो बाई पोरी बारी जा ना तुम्ही समजते तुम्हाला समजू का नाही समजू पण आम्हाला सोबत पाहिजे म्हटलं असं जाऊ बापा जाऊ चला जाऊ ना ब्लाऊज शिवायला व्यवस्थित होती मला हो ब्लाऊजही शिवणं झालं पाहिजे लवकर मागजो बाई ब्लाऊज शिवून हो आजी